नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने ॲपलचा थिक मिल्कशेक बनवून दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 4 ॲपल घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता याचे अशा प्रकारे साल काढून घेऊया, वरची सर्व साल काढून घेऊया। अशा पद्धतीने सर्व साल काढून घ्यायची आहेत। आता या सर्व ॲपलची साल मी काढून घेते। अगदी 5 ते 7 मिनिटात ॲपलचा थिक शेक झटपट तयार होतो। तुम्ही नक्कीच करून बघा आणि हा मिल्कशेक बनवल्यावर लगेच पिऊन घ्यायचा असतो, कारण तो 2-4 मिनिट जरी जास्त वेळ झाला तरी तो काळा पडायला सुरुवात होतो। त्यामुळे ताजा बनवून लगेच पिऊन घ्या। आता या पद्धतीने ॲपलची सर्व साल मी काढून घेणार आहे। ॲपलची साल काढून घेतलेली आहे आणि आता याचा देठ वगैरे आणि मधल्या बियांचा भाग काढून टाकायचा आहे। बघू शकता, अशा पद्धतीने काढून टाकायचा आहे। मध्ये जो जाड भाग असतो तो सुद्धा काढून टाकायचा आहे। या पद्धतीने सर्व जाड भाग काढून घ्यायचा आहे, कारण हे काढणं खूपच गरजेचं आहे। ॲपलचा मिल्कशेक स्मूथ असा होण्यासाठी हे सगळं काढणं खूप गरजेचं आहे, नाहीतर ते मिक्सरमध्ये अडकतं आणि तोंडामध्ये सुद्धा येतं। आता व्यवस्थित मी सर्व बिया, देठ वगैरे काढून घेणार आहे आणि आता या ॲपलच्या जेवढ्या शक्य होतील तेवढ्या बारीक फोडी करून घ्यायच्या आहे। अगदी रफली केल्या तरी चालतील, कारण आपल्याला ते मिक्सरमधूनच काढून घ्यायचे आहेत। परंतु जेवढं शक्य होईल तेवढ्या थोड्याशा बारीक करून घ्यायच्या आहेत, म्हणजे ते व्यवस्थित वाटले जातात। आणि ही प्रक्रिया वेळ न घालवता पटापट करायची आहे, म्हणजे सफरचंद लालसर काळे पडत नाही। सर्व ॲपल मी बारीक कापून घेतलेले आहेत आणि मिक्सरमध्ये टाकून घेतलेले आहेत। आणि आता यामध्ये मी 2 चमचे मध घालणार आहे। तुम्ही मधाऐवजी साखर सुद्धा घालू शकता। सफरचंदाचं गोडाचं प्रमाण किती आहे त्या प्रमाणात तुम्ही साखर किंवा मध घालू शकता। आणि मी इथे पाव लिटर दूध फ्रीजमध्ये थंड करून घेतलेलं आहे, साईसकटच घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये व्यवस्थित स्मूथ असं फिरवून घेतलेलं आहे। आणि आता ॲपलचा मिल्कशेक तयार झालेला आहे। आता आपण तो ग्लासमध्ये ओतून घेऊया। बघू शकता, ॲपलचा अगदी थिक असा मिल्कशेक तयार झालेला आहे आणि करायला सुद्धा खूपच सोपा आहे आणि खूपच यम्मी लागतो। तुम्ही हा मिल्कशेक झटपट नक्कीच करून बघा आणि लगेचच पिऊन घ्या, तो तुम्हाला नक्कीच आवडेल। तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।